नमस्कार बालमित्रांनो. आज आपण मराठी बालभारती इयत्ता दुसरी यामध्ये आमचे खेळ या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात. यापूर्वी आपण आमचे खेळ या पाठामध्ये आपल्याला दिलेल्या चित्राचे आपण वर्णन केलेले आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची आपण लिंक दिलेली आहे. आता आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा, मला हे समजले. यामध्ये आपल्याला प्रश्न पहिला आहे, चित्राचे निरीक्षण कर, सांग व लिही. यामध्ये चित्रात एकूण किती मुली दिसत आहेत? आता आपण याचं उत्तर लिहूया. उत्तर, चित्रात एकूण 11 मुली दिसत आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक चित्रात नेहा कुठे लपली आहे? तर आता आपण याचं उत्तर लिहूया. उत्तर, चित्रात नेहा एका झाडाआड लपली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक तुझ्या मित्रमैत्रिणीचे नावे सांग. आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. या ठिकाणी आपण आपल्या मित्रमैत्रिणींचे नावे लिहायचे आहेत. यामध्ये आपण लिहूया उदाहरणादाखल, केतन, राज, कार्तिक, अंशिका, मयुरी, शीतल ही माझ्या मित्रमैत्रिणीची नावे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींची नावे लिहायची आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक चित्रामध्ये रितेश आणि वेदांत कोणता खेळ खेळत आहेत? आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर, चित्रामध्ये रितेश आणि वेदांत विटी दांडू हा खेळ खेळत आहेत. अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, चित्रातील रंग बघ, त्या रंगाचे कपडे घातलेले मुलांची नावे सांग व लिही. आता आपण या प्रश्नांचं उत्तर लिहूया. या ठिकाणी पहा, आपल्याला आहे. या ठिकाणी आपल्याला लाल रंगाचा कलर दिलेला आहे. तर या रंगाचे कपडे घातलेल्या मुलांची नावे असणार आहेत वेदांत, प्रणव, निशा आणि वीणा. त्यानंतर पुढे आहे या ठिकाणी आपला निळा ठिपका दिसत आहे. तर यामध्ये विजय, नेहा आणि आरोहीने निळ्या रंगाची कपडे घातलेले आहेत. त्यानंतर आपल्याला हिरवा या ठिकाणी रंग दिसत आहे. यामध्ये रितेश, समीर आणि पीटर आणि रुपाली यांनी हिरव्या रंगाची कपडे घातलेले आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं पिवळा किंवा तपकरी आपल्याला रंग दिसत आहे. या ठिकाणी आपल्याला माहित आहे कुणाल आणि विनीत यांनी पिवळ्या किंवा तपकरी रंगाचे कपडे घातलेले आहेत. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, वाक्य वाच, योग्य पर्यायाला आपल्याला राईटची खूण करायची आहे. तर पहा, एक आहे खेळताना तुझा मित्र पल्ला. तर त्यासाठी आपल्याला पर्याय दिले, पहा, हसणार किंवा मित्राला मदत करणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जर मित्र पल्ला असेल तर आपण त्याला मदत करायला पाहिजे. त्यासाठी आपण मित्राला मदत करणार यावर आपण काय करायचे आहे, राईटची खूण करायची आहे, बरोबरची खूण करायची आहे. पुढे आदितीला लगोरी खेळता येत नाही. या ठिकाणी आपल्याला पर्याय दिला पाहिजे, तिला खेळात घेणार नाही किंवा खेळ शिकवीन. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी खेळ शिकवीन हा पर्याय योग्य असणार आहे. आपण त्यावर बरोबरची खूण करायची आहे. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, विचार कर व सांग. यामध्ये 1, पाठातील चित्रामध्ये आलेले खेळ सोडून तू कोणकोणते खेळ खेळतेस किंवा खेळतोस? तर आपण आता उत्तर लिहूया. पहा, पाठातील चित्रातील खेळ मी खेळतोच. त्याचबरोबर कॅरम, सापशिडी, पत्ते, कबड्डी, पकडापकडी, क्रिकेट, खो खो, डोंगर पाणी, बॅडमिंटन इत्यादी खेळ मी खेळतो किंवा खेळते. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, चित्रातील झाडावर बसलेल्या रेवाबद्दल तुला काय वाटते? आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर, पाठातील चित्रात प्रणव, रेश्मा व रेवा ही मुले सूरपारंबी हा खेळ खेळत आहेत. प्रणव तिला पकडायला येत आहे. रेवाला जमिनीवर खाली उडी मारायची आहे, त्यामुळे ती घाबरल्यासारखी दिसत आहे. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, भोवरा या खेळासाठी कोणते साहित्य लागते? तर आता आपण याचं उत्तर लिहा. उत्तर, भोवरा या खेळासाठी भोवरा व दोरी हे साहित्य लागते. अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी पूर्ण केली आहेत. त्यानंतर पुढे आहे पहा, खेळूया शब्दाशी. यामध्ये दिलेले चित्र बघ, त्या चित्राखालील खेळाचे नाव लिही. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला काही खेळांची चित्र दिलेली आहेत. तर ती नक्की कोणते चित्र आहेत ते आपण आता लिहूया. पहा, पहिलं चित्र आहे बॅडमिंटन. त्यानंतर दुसरे चित्र आहे फुटबॉल. त्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये जर पाहिलं तर आपल्याला 2 मुले आहेत, ते हॉकी खेळताना दिसत आहेत. मग आपण खाली चित्राच्या खाली हॉकी हे नाव लिहायचं आहे. आणि शेवटच्या चित्रामध्ये आपल्याला माहित आहे सर्वांना की मुले क्रिकेट खेळत आहेत. तर क्रिकेट हे नाव आपण खाली लिहायचं आहे. तर अशा प्रकारे आपण चित्र पाहून त्या चित्राखालील खेळांची नावे या ठिकाणी लिहिली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आमचे खेळ मराठी बालभारती इयत्ता दुसरी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन स्वाध्यायासह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.